भाजप आमदारांचे अखेर फोन वाजलेत। भाजपाकडून आतापर्यंत 12 जणांना फोन गेल्याची माहिती मिळते, तर भाजपाकडून काही ज्येष्ठांना मंत्रिमंडळातून आराम देण्यात येणार आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे। भाजपाकडून नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर, जयकुमार रावल यांना मंत्रिपदासाठी निरोप देण्यात आलेत। याशिवाय माजी मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे। त्यानंतर विधान परिषदेचे आमदार पंकजा मुंडे यांनाही संधी मिळणार आहे पहिल्यांदाच, आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन देखील मंत्रिपदाची शपथ पुन्हा घेणार आहेत। याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा फोन आलाय। गणेश नाईक, मेघना बोर्डीकर यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। तर भाजपाकडून आतापर्यंत 12 जणांना मंत्रिपदांसाठी फोन गेलेले आहेत। तर आपण बघतोय भाजपाच्या कोणकोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठीचे फोन गेलेले आहेत। शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल या सर्व आमदारांना मंत्रिपदासाठीचे फोन गेलेले आहेत। यानंतर पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ अशा महिलांना सुद्धा यावेळेस मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे। यासोबतच गिरीश महाजन आणि पंकज भोयर यांनाही मंत्रिपदासाठी फोन गेलेत।